रमाबाईचं पत्र येतं बाबासाहेबाला की आपला गंगाधर सिरियस आहे, खूप आजारी आहे आणि माझ्याकडे पैसे नाही त्याला औषधं पाण्यासाठी आणि मी त्याला वाचवू शकत नाही. बाबासाहेब पाहतात, डोळ्यामध्ये पाणी आणतात, घडीभर थांबतात, काय विचार करतात आणि मग रमाबाईला पुन्हा ते पत्र लिहितात. बाबासाहेबाला ते पैसे मागतात, तुमच्याकडे काही जर पैसे असतील तर. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध, जगाच्या कल्याणासाठी उपदेश केलेला त्यांनी सद्धम्म आणि त्या सद्धम्माची गेली 2500 वर्षापासून सतत प्रचार आणि प्रसार कार्य करणारा तथागताचा भिक्खू संघ, या 3 रत्नांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे आज आपण एवढं आपल्याला वैभव प्राप्त झालेलं आहे, असे आपले सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला माझे संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी 14 एप्रिल पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या अनुषंगाने ऑनलाईन धम्म परिषद 22वी धम्म परिषद या ठिकाणी पूजनीय डॉक्टर भिक्खू SR इंदवंशजी महाथेरो या घंटेचे परिषदेचे आयोजक अध्यक्ष, तद्वतच पूजनीय प्राचार्य डॉक्टर भिक्खू खेमोधम्मो महाथेरो हे उद्घाटक आहेत. पूजनीय डॉक्टर भिक्खू SR इंदवंशज यांची विशेष अशी धम्मदेशना झालेली आहे. तसेच पूजनीय डॉक्टर भिक्खू हर्षबोधी महाथेरो यांची सुद्धा आपण विशेष अशी धम्मदेशना श्रवण केलेली आहे. पूजनीय भिक्खू रोहन महाथेरो, पूजनीय भिक्खू अनिरुद्धो थेरो, पूजनीय भिक्खू संघानंद थेरो, पूजनीय भिक्खू मंगलबोधी यांचे आताच आपण धम्मदेशना आपण ऐकलेली आहे. आणि पूजनीय भिक्खू सुमेध यांच्या सर्व भिक्खू संघाच्या प्रती सर्वांना पंचांग प्रणाम. तसेच भंते कल्याण धम्मो, गुरुबोधी, सुमंगल आणि विनय आणि सदोतच या परिषदेस उपस्थित सर्व उपासक उपासिका, बालक तथा बालिका यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून माझ्या या अल्पशा प्रवचनास मी आपण सुरुवात करीत आहे. तर आज हा जो सुदिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत, हे कोणाचे वैभव आहे, कोणाची पुण्याई आहे? ही बाबासाहेबांची पुण्य आहे, नाही का? आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या पुण्याईनं बाबासाहेबाचा जो प्रवास आहे
हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. भिवा ते बोधिसत्व हा प्रवास बाबासाहेबांनी कसा केलेला आहे, किती त्यांनी त्रास कष्ट सहन केलेले आहेत, तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून आज आपण या ठिकाणी ही धम्म परिषद साजरी करीत आहोत. बाबासाहेबांच्या पुण्यानेच आज आपण या धम्मामध्ये प्रविष्ट होऊन त्यानुसार आपण ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. नाहीतर बाबासाहेब जन्मले असते पण शिकलेच नसते तर आपल्याला धम्म मिळाला असता का, नाही का? आणि बाबासाहेब शिकले बी असते आणि रमाईने त्यांना साथच दिली नसती तर, नाही का? रमाबाईने साथ दिली नसती तर हा बाबासाहेब घडले नसते. म्हणून रमाईचं सुद्धा फार मोठं योगदान आहे, त्यांची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे, नाही का? आणि म्हणून बाबासाहेबांच्या जन्मापासून तर बाबासाहेब बोधिसत्व कसे होतात, मला फक्त 10-15 मिनिटं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तेवढे सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. बाकीचे अजून आमचे पूजनीय भंतेजी बोलणार आहेत. तर बाबासाहेबाचा जन्म हा एक चमत्कारिक जन्म म्हणावा लागेल. कारण बाबासाहेबांचे चुलते, बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सपकाळ आणि त्यांचे काही एक भाऊ, त्यांचा भाऊ तरुणपणामध्येच त्यांनी संन्यास घेतला होता आणि ते संन्यासाच्या टोळीमध्ये गेले होते. त्यांचा काही ठाव ठिकाणा नव्हता. आणि ज्यावेळेस रामजी बाबा मिलिटरीमध्ये होते त्यावेळेस त्यांची बदली महुरा झाली मध्य प्रदेशामध्ये. आणि त्यावेळेस रामजीच्या परिवारातील कोणीतरी त्या संन्याशाला ओळखलं आणि त्यांनी रामजीला सांगितलं की आपल्या घराण्यातले एक महाराज आलेले आहेत, तिथं नदीवरती आंघोळ करायला गेलेत आणि त्यांना आपण आपल्या घरी बोलवलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबाचे वडील रामजी बाबा त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही तुमच्या पायाची धूळ माझ्या घरी झाडावी. त्यावेळेस तो संन्यासी म्हणतात की मी ह्या नातेगोत्याच्या मोहपाशामध्ये मी अडकू इच्छित नाही, मला तुम्ही आग्रह करू नका, मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. पण एक मात्र मी सांगतोय तुम्हाला की आपल्या कुळाचा उद्धार करणारा असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. आणि मग खरोखर बाबासाहेबाच्या वडिलांची या आशीर्वादावर भक्ती होती, श्रद्धा होते. भीमाबाई पहिल्यापासून धार्मिक होत्या, श्रद्धावान होत्या, उपवास तापस करत धार्मिक होत्या त्या. आणि मग त्यांनी खूप श्रद्धापूर्ण युक्त भावनेनं पूजा अर्चा करायच्या, उपवास तापास करायच्या. आणि योगाने 1851 14 एप्रिलची पहाट उगवते आणि भीमाबाईला 14वं रत्न प्राप्त होतं आणि त्यांचं नाव त्यांनी भिवा ठेवलेलं आहे, नाही का? याच्या अगोदर बाबासाहेबांच्या वडिलांना रामजी बाबाला भीमाबाईला 13 अपत्य झालेले आहेत. पण त्यातले फक्त 6-7च त्यांची वाचले, बाकी जन्मले आणि मेले, नाही का? बाकीच्यांचा काही विशेष असा त्यांचा इथं उल्लेख नाही. आणि म्हणून बाबासाहेब हे 14वे रत्न आहेत. आणि म्हणून आपल्यासाठी आपल्या पूर्वी आपल्या पूर्वजांनी फार हजारो वर्षापासून हाल अपेष्टामध्ये जीवन सोसलं, नाही का? झोपडीमध्ये राहत होते आपले पूर्वज. त्यांना कुठल्याही माणसाचं माणूस पण म्हणून त्यांना जीवन जगता आलेलं नाही. पशुवत त्यांना जीवन जगावं लागलं होतं. अनेक अन्याय अत्याचार, अनेक आपल्यावर संकट आपल्यावर आणलेल्या संस्कृतीने, चातुर्वर्ण्याने, आणि ते तर आपल्याला सहन करावं लागले. आपल्याला माणसासारखं जीवन सुद्धा जगता आलं नाही. परंतु ह्या आहाल अपेष्टा, आपल्यावरले अत्याचार, या 33 कोटी देवापैकी एकही देवता आपल्याला पावली नाही आणि एकही देवता आपल्यासाठी धावली नाही. आलं का कोणी? त्याच्यासाठी भीमाईच्या पोटी बाबासाहेबाला जन्म घ्यावा लागला, नाही का? आणि मग बाबासाहेबाचा जन्म झाला
14 एप्रिल 1851ला आणि भीमाबाईचा मृत्यू झाला 1896ला. बाबासाहेबाचं वय होतं अवघं 5.5 वर्षाचं बाबासाहेब होतं वय होतं. आणि या 5.5 वर्षाचा भिवा आईच्या प्रेमाला पारखा झाला. आणि मग त्यांचं लाड कौतिक कोण करणार? त्यांचं पालन पोषण आई विना झालेलं आहे. परंतु हा आई विना वाढलेला भिवा लाडानं बिघडला नाही, तो घडला, चांगल्या प्रकारे घडला. या मातृत्वहीन बाळाचं जीवन मोठं घडल्या गेलं. त्याने सगळे चटके लहानपणापासूनच त्यांनी हे जातीतेचे चटके त्याने सहन केलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस बाबासाहेबाचं वय 9 वर्षाचं होतं, म्हणजे बाबासाहेब त्यावेळेस 9 वर्षाचे होतात, त्यावेळेस रामजी त्याचं शाळेमध्ये त्याचं नाव दाखल करतात. आणि तो दिवस आहे 7 नोव्हेंबर 1900 नाही का. आणि हा दिवस बाबासाहेब शाळेमध्ये गेले पण वर्गात बसले नाही. वर्गात त्यांना प्रवेश नाही मिळाला, शाळेत नाही बसले. शाळेच्या बाहेर जिथं चपला बुट सोडतात इतर विद्यार्थी, त्या ठिकाणी बाबासाहेब स्वतःची पोतं बरोबर घेऊन यायचे बसायला आणि त्याच्यावर बसायचे. पण बाबासाहेबाचं लक्ष मात्र वर्गातल्या फळ्यावर असायचं. आजकाल आपल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश आहे नाही का, वर्गामध्ये बसतात, पण त्यांचं लक्ष कुठे आहे? बाहेर आहे नाही का. मग ही बाबासाहेबापासून आपल्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे की बाबासाहेब वर्गाच्या बाहेर असून सुद्धा त्यांचं पूर्ण लक्ष कुठं असायचं? वर्गाच्या बाहेर. आणि हा वर्गाच्या बाहेर शिकणारा विद्यार्थी त्याचा शाळेचा प्रवेश दिनांक महाराष्ट्र सरकार नाही तर भारत सरकार विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतोय. 2017 पासून आपण तो विद्यार्थी दिन साजरा करतोय. किती भाग्यवान आहोत आपण. आपल्या एका आदर्शांचं एक शिक्षक प्रवेश दिवस हा शिक्षक दिन म्हणून विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो. किती कमाई आहे बाबासाहेबांची, कशामुळे झालं असेल एवढं. आणि मग बाबासाहेब हे साताऱ्याच्या शाळेमध्ये 4थी पास होतात. आणि मग बाबासाहेब रामजी बाबा त्यांचं बिराड हे मुंबईला हलवतात. आणि मग बाबासाहेबाचं माध्यमिक शिक्षण सुरू होतं. आणि मग तिथं एलिफंटन्स हायस्कूलमध्ये बाबासाहेबाचं पुन्हा ॲडमिशन होतं माध्यमिक शाळेमध्ये. तिथं सुद्धा बाबासाहेबाला वाटलं होतं की आता ही मुंबई आहे, त्या मुंबईत सुद्धा माझं शिक्षण आता वर्गामध्ये मला बसता येईल. परंतु तिथं सुद्धा बाबासाहेबाला बाहेर बसूनच त्यांना शिक्षण घ्यावं लागलं. बाबासाहेबाची खूप इच्छा होती की मला संस्कृत घ्यायचंय, मला संस्कृत घेऊन शिकायचंय. परंतु त्या संस्कृत शिकवणाऱ्या ब्राह्मण शिक्षकानं त्याला संस्कृत घेता येणार नाही, तू हलक्या जातीचा आहे, तू अस्पृश्य जातीचा आहेस, म्हणून तुला संस्कृत घेता येत नाही. आणि मग बाबासाहेबाला पारशी भाषा घेऊन त्यांना तिथं शिकावं लागलं. अशा प्रकारे बाबासाहेब 1904 मध्ये ते मॅट्रिक पास होतात, 13 मध्ये मॅट्रिक पास होतात ते. आणि मग त्यावेळेस मग बाबासाहेबाचा सत्कार ठेवला जातो. बाबासाहेबाचा सत्कार ठेवला जाऊन त्या सत्काराचे अध्यक्ष असतात कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. आणि हे केळुस्कर गुरुजी त्यांना बुद्धचरित्र स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र हे बाबासाहेबाला एक भेट म्हणून देतात, बक्षीस म्हणून देतात. उद्देश हाच असतो की बाबासाहेब भिवाला पुढे शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा एक आदर्श मिळावा. आणि इतर आपल्या समाजातली सुद्धा मुलं तशा प्रकारे बाबासाहेबासारखे शिकावे. पहिले मॅट्रिक होणारे बाबासाहेब आपल्या समाजामध्ये एकमेव बाबासाहेब होते. आणि मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी रामजीचा पगार फार कमी असायचा. पेन्शन मिळायचं रामजीला किती? 50 रुपये. आणि त्या 50 रुपयामध्ये घर खर्च आणि बाबासाहेबाचं महाविद्यालयीन शिक्षण करणं रामजीला फार मुश्किल झालं. आणि मग रामजीला त्या केळुस्कर गुरुजीला सांगितले मला आता हा खर्च शिक्षणाचा मला झेपावत नाही. आणि मग
पण भीमाला तर मी शिकवलं पाहिजे. मी उपाशी राहील, अगदी पोटेच राहील, पण भीमाला मात्र मी पूर्ण शिक्षित केलं. त्याला शिकवण्यासाठी मी कधीच कमी पडणार नाही, परंतु मला काहीतरी मदत पाहिजे. आणि मग केळुस्कर गुरुजीनं त्यावेळेस सयाजीराव गायकवाडकडे त्यांची शिफारस केली आणि मग महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबाला त्यांनी स्कॉलरशिप दिली 25 रुपये. अशा प्रकारे त्या 25 रुपया स्कॉलरशिपवर बाबासाहेबाचं महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि 1913ला बाबासाहेब BA झाले. BA झाल्यानंतर त्यांनी त्या करारावर लिहून घेतलं होती, तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला बडोदे संस्थानामध्ये नोकरी करावी लागेल. या अटीवर बाबासाहेबाला स्कॉलरशिप दिली होती. आणि मग BA झाल्यानंतर रामजीचा इच्छा होती की भीमानं तिथं बडोद्या सरकारामध्ये नोकरी करू नये, पण कराराप्रमाणे बाबासाहेब तत्वाचे होते, ते तिथं रुजू झाले. आणि रुजू होत नाही तर लगेच काही दिवसानं 15 दिवसातच रामजी बाबाची तब्येत खराब होते आणि बाबासाहेबाला तसा तार जातो. आणि मग बाबासाहेब 15 दिवसाच्या मुंबईला परत येतात. तर 2 दिवस लागतात त्यांना बडोद्याहून मुंबईला येण्यासाठी. आणि बाबासाहेबाच्या फक्त पाहण्याची इच्छा बाबासाहेबाला पाहण्याची होती रामजी बाबाची. आणि ज्यावेळेस बाबासाहेबाला ते पाहतात आणि त्यावेळेस बाबासाहेबाला पाहिल्यानंतर रामजी बाबांची ज्योत मावळते, प्राणज्योत मावळते. बाबासाहेबाचे वडील रामजी बाबा 2 फेब्रुवारी 1913ला जातात. आणि बाबासाहेबाचं स्वप्न असतं की मला भारतातच शिक्षण नाही, त्या जगामधल्या उच्च असं ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीमधलं मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे बाबासाहेबाची जिद्द होती. आणि एकीकडे वडिलाचा दुःख आहे, वडील गेलेले आहेत, आई लहानपणीच गेलेली आहे आणि आता वडिलांची सुद्धा आधार घेऊन सुटलेला आहे. आणि एकमेव आधार बाबासाहेबाचा कोण बनतं? रमाबाई एकमेव आधार होते. आणि बाबासाहेबाला प्रोत्साहन देते की तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्ही पूर्ण करावं. आणि मग त्यांच्या भरोशावर बाबासाहेब जुलैमध्ये अमेरिकेला जातात आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा प्रवेश होतो. आणि तिथं सुद्धा कोलंबियामध्ये शिक्षण घेण्यासाठी सुद्धा बाबासाहेबाला सयाजीराव गायकवाडच मदत करतात. तिथं सुद्धा बाबासाहेबाला स्कॉलरशिप देतात. आणि ही स्कॉलरशिप फक्त 3 वर्षाची, 1913 ते 1916 या महिन्यात, या 3 वर्षामध्येच बाबासाहेबांना अमेरिकेचं शिक्षण पूर्ण करावं अशी त्याच्यामध्ये अट असते. आणि म्हणून बाबासाहेबाला ते शिक्षण त्या मुदतीच्या आत त्यांना पूर्ण करायचं होतं. आणि त्यासाठी मग बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे, कधी 20 तास बाबासाहेब अभ्यास करायचे. आणि त्याचबरोबर बाबासाहेबांना तिथं ठरवलं होतं कोलंबियाला अमेरिकेत असतानाच की स्कूल ऑफ लंडन इकॉनॉमिक्स, लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला ऍडमिशन घ्यायचे. आणि त्याच वेळेस बाबासाहेबांनी लंडनच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा त्यांचा प्रवेश घेतला होता. म्हणजे अमेरिकेमध्ये ते शिकत होते आणि त्यांचं एकीकडं लंडनमध्ये सुद्धा त्यांचा प्रवेश होता. आणि त्याचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना अर्थशास्त्रावर त्यांना अभ्यास करायचा होता, अर्थशास्त्रावर त्यांना प्रबंध लिहायचा होता. आणि त्यावेळेस त्यांनी त्याचं लंडनला राहून त्यांनी एक प्रबंध लिहिलेला आहे, प्रॉब्लेम ऑफ रुपीज, रुपयाची समस्या, भारतातील रुपयाची समस्या. आणि त्यावेळेस राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं होतं आपल्या देशावर राज्य. आणि तेव्हा भारताच्या रुपयाचं अवमूल्यन या इंग्रज सरकारनं कसं केलं याचा संशोधनात्मक प्रबंध बाबासाहेब सादर करतात. आणि मग तो प्रबंध सादर केल्यानंतर हा इंग्रजांच्या विरोधाचाच हा प्रबंध आहे आणि सत्य आहे. या इंग्रजामुळं, ब्रिटिश सरकारमुळं या भारताच्या पैशाचं, रुपयाचं कसं अवमूल्यन झालेलं आहे हा प्रबंध त्यांनी वाचला. आणि त्याला त्यांनी म्हणलं की हा प्रबंध आम्ही तुमचा मंजूर करत नाही, तुम्हाला याच्यामध्ये बदल करावा लागेल. पण बाबासाहेबाची मनस्थिती नव्हती बदल करायची. आणि मग बाबासाहेबाला ठीक आहे म्हणजे मी बदल करतो, पण त्यांनी फक्त भाषा बदलली, आशय तोच ठेवला. आणि अशा प्रकारे पुन्हा बदलून ती प्रबंध त्यांनी सादर केला. आणि बाबासाहेबाला तो प्रबंध पास झाला आणि बाबासाहेब PhD झाले. आणि मग त्याच प्रबंधावर अर्थशास्त्राचा तो शोध होता. आणि त्याच प्रबंधावर आपल्या देशामध्ये 1 एप्रिल
1935 रोजी RBI बँकेची स्थापना झालेली, त्याच प्रबंधाच्या आधारावर. म्हणजे बाबासाहेबांचं किती योगदान आहे आपल्या देशासाठी. बाबासाहेब फक्त आपले नाहीत, आपण आपले म्हणून त्यांना सीमित करू नका. बाबासाहेब सगळ्यांचे आहेत. बाबासाहेबांसमोर कुठला जातीभेद नव्हता. महिलांच्या सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. महिलांना सर्वांना समान अधिकार दिलेले पुरुषाबरोबर. मग ते आपल्या समाजातल्या महिलांना दिले का त्यांनी? नाही. ब्राह्मणाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांना संविधान लागू होतं. त्यांचे जे विरोधक आहेत त्यांच्या महिलांना तोच अधिकार प्राप्त होतो संविधानामुळे. आणि या संविधानामुळेच आज महिला उच्च पदावर पोहोचलेले आहे. ही बाबासाहेबाची देण आहे. आणि मग इतर महिलांनी सुद्धा बाबासाहेबाला हे आमचे नाहीत असं म्हणून त्यांची स्वतःची जिम्मेदारी त्यांनी झटकू नये. कारण बाबासाहेब त्यांच्यासाठी सर्वच महिलांसाठी केले. कामगारासाठी सुद्धा बाबासाहेबांना कायदे केले, नाही का? कामगार मंत्री होते. बाबासाहेबांना कामगारासाठी 18 तास तेवढं काम होतं, तर बाबाने 18च्या ऐवजी 8 तास त्यांनी आणलेले आहे. आणि महिलांना सुद्धा 6 महिन्याची बाळंतपणाची रजा, पगारी रजा मंजूर केलेली आहे. आता कोणी तुम्ही आता मस्केताई, मला वाटतं ती मस्केच आहे ना, बंद करता येईल. आरोग्य खात्यामध्ये होत्या, माझ्या पूर्वीच्याच ओळखीच्या आहेत. मी पण आरोग्य खात्यामध्ये होतो, नाही का? तर ह्या सगळ्या सवलती तुम्ही भोगलेल्या आहेत, उपभोगलेल्या आहेत, नाही का? सरकारी कर्मचाऱ्याला जे बोनस मिळतं ते बोनस कोणामुळे मिळतं? बाबासाहेबांमुळे बोनस मिळतं. हे बाबासाहेबांना कर्मचाऱ्यांसाठी, कामगारांसाठी फार मोठ्या सवलती करून द्या, सगळे कायदे करून ठेवलेले आहेत. कर्मचाऱ्यांना सुद्धा महिलांना जो पगार मिळतो तोच पुरुषांना सुद्धा. म्हणजे समान दाम समान काम, नाही का? समान काम समान दाम. जसं तुम्ही काम करता तेच होतं करता. पूर्वी कसं होतं, पुरुषांना 500 रुपये हजेरी तर महिलांना 200 रुपये, नाही का? आता तसं आहे का? कलेक्टर जर महिला असेल तर तिला बी त्या पुरुष जो कलेक्टरच्या ऐकतात त्यालाही पगार मिळतो, नाही का? कोणामुळे मिळतो? हे बाबासाहेबांमुळे मिळतं. आणि म्हणून सगळ्या घटकातील जे कोणी त्यांच्यासाठी बाबासाहेबांना असा कुठलाही भेदभाव केला नाही. बाबासाहेब फार जिद्दी होते. बाबासाहेब एकदा कुठली गोष्ट मनात घेतली की केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या बचपनाचा एक मी किस्सा सांगतो. बाबासाहेबाच्या म्हणजे भीमाबाई मृत्यू पावल्यानंतर रामजीनं दुसरं लग्न केलं होतं. आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय होतं? जिजाबाई. आणि मग ती घरामध्ये आली. घरामध्ये आल्यानंतर बाबासाहेबाला ते पसंत नाही. भिवा लहान होता त्यावेळेस, पण बाबासाहेबाला ते आवडलं नाही म्हणून ते तिला कधीच बोलत नसत. आणि एकदा काय झालं, सणाच्या दिवशी त्या जिजाबाईनं भीमाबाईचे सगळे कपडे वापरले, दागिने घातले अंगावरती. आणि मग त्यांची आत्या मीराबाई, तिला भीमाबाईची आठवण झाली. बाया फार भावनिक असतात. माझ्या भाऊजीचे दागिने घातले. आणि मग त्या मीराबाईला तिची आठवण झाली आणि त्या रडायला लागल्या. आणि मग घरातले सगळेच माणसं, मुलं सुद्धा रडायला लागली. बाबासाहेब भीमा सुद्धा रडायला लागला. आणि मी पाहिल्यानंतर रामजी खवळले. तुम्हाला कळतंय काही काय रडताय तुम्ही? मग बाबासाहेबांचे वडील त्यांच्यावर रागावले. आणि मग ते रागावल्यानंतर बाबासाहेबला खूप राग आला. आणि माझे वडील आमच्या माईच्या यांनी आमच्या त्याला बय म्हणत होते बाबासाहेब. बयीचे दागिनं हिनं घातल्यामुळं आणि आम्ही रडत असल्यामुळे आमचे वडील रागावले म्हणून बाबासाहेब खूप वाईट वाटलं. आणि मग त्यांनी बाबासाहेबांनी ठरवलं, आता मला वडिलाच्या सहाऱ्यानं राहायचं नाही. इतर जसे मुलं मुंबईला जाऊन गिरणीमध्ये हाटलीमध्ये जाऊन कामं करतात तसं मी पण काम करेन. मी आता वडिलावर विसंबून राहणार नाही, असं बाबासाहेबांनी विचार केला. आणि विचार केला आणि त्यांना ठरवलं की आता मी मुंबईला जाऊन, जसे इतर लोक माझ्या वयाचे मुलं गिरणी यांच्यामध्ये कामगार म्हणून काम करतात, मी सुद्धा जाऊन तिथं काम करेन. आणि मग जायचं कसं? जायला तिकीट भाडं. मग त्याला माहित होतं की आपली आत्या आहे, आत्याच्या कमरेला पिशवी आहे. आणि ती कधी काही घ्यायचं असलं की आत्या पिशवीतून पैसे काढते आणि कुठली वस्तू घेते, हे त्यांनी पाहिलं होतं. आणि मग बाबासाहेब त्यांच्या आत्याजवळ झोपायचे. आणि मग झोपेमध्ये त्यांनी काय केलं, रात्री 12-1 वाजता त्याच्या डोक्यात चक्र, आत्याच्या पिशवीतले पैसे चोरायचे आणि दुसऱ्या दिवशी आपण गपचूप मुंबईला निघून जायचं.
आणि मग ते पिशवी त्यांनी चोरली आणि त्या पिशवीतले जे काही पैसे होते ते आपल्या खिशात टाकले आणि पिशवी पुन्हा जशा तशा ठेवून दिली आणि लांब जाऊन पाहतात तर त्याच्यामध्ये अर्धा आणा, पहिले आणा होता, आणा पैसा होता पहिला, त्याच्यामध्ये अर्धाच आणा, अर्धा म्हणजे 3 पैसे, 6 पैशाचा आणा होत होता, त्याच्यामध्ये 3च पैसे निघाले. बाबासाहेबांनी विचार केला या 3 पैशामध्ये मुंबईला कसं जायचं आणि राहायचं कसं. त्याला स्वतःचीच थोडीशी चिड आली, मी काय केलं, मी चोरी केली, हे बरोबर नाही. आणि मग त्याला पश्चाताप झाला आणि पुन्हा मग ते पैसे त्यांनी पिशवीत टाकून दिले आणि मग त्यांनी ठरवलं की आजपासून आपण असे काम करायचं नाही, तर आपण काय करायचं, आपण शिकायचं आणि शिकून मोठं व्हायचं आणि मग पैसा कमवायचा. हे ध्येय त्यांनी मुळाशी बाळगलं आणि मग ते शिक्षणाच्या याच्यामध्ये लागले आणि मग ते अभ्यासाला त्याने अभ्यास सुरू केला त्यावेळेस. आणि म्हणून असे बाबासाहेब जिद्दी होते. आणि मग बाबासाहेब म्हणतात आपण जन्म घेणं काय आपल्या हाती नाही, नाही का. आपण श्रीमंताच्या घरी जन्मायचं की गरीबाच्या घरी जन्मायचं आपल्या हातात आहे का, आपल्या हातात नाही, नाही का. म्हणून बाबासाहेब म्हणतात आपण जरी गरीबाच्या घरात जन्मलं असलो तरी मात्र गरीब म्हणून मरायचं नाही. हा की बाबासाहेबाचं ध्येय आहे, हे बाबासाहेबाचं आपल्याला शिकवण आहे, ही प्रेरणा आहे. ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण उद्योगी बनलं पाहिजे, शिक्षित झालो पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण मेहनत घेतली पाहिजे आणि शिक्षित होऊन आपण उद्योगी बनून आपण मोठे नोकरीला गेलो पाहिजे किंवा पैसा कमवला पाहिजे. पैसा कमवला म्हणजे माणसाचं सगळं काही जीवन व्यवस्थित, त्याला मान सन्मान सगळं मिळतं, नाही का. आणि म्हणून बाबा आपले महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि वित्तीविना शूद्र हारले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे अनाडी पण राहिलो आपण, अडाणी जर राहिलो तर याला आपण गरिबीला कारण काय आहे, अज्ञान. आणि हे अज्ञान आपण दूर केलं पाहिजे. आणि हे अज्ञान कसं दूर होईल तर त्याच्यासाठी शिकलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून बाबासाहेबांना आपल्याला आवाज दिला, आपल्याला हाक दिली. काय म्हणजे बाबासाहेब, खेडे सोडा शहरामध्ये चला, नाही का. आणि आपण ऐकलं त्यांचं आणि आपल्या सगळा जवळपास जेवढा समाज आपला खेडे सोडे आणि शहरामध्ये आले. काही मुंबईला आले, काही औरंगाबादला आले, काही पुण्याला गेले. औरंगाबादला जे आले ते सगळे बाहेरचेच आहेत. मूळ औरंगाबादचे कोणी आहे का इथं, फार कमी आहे, नाही का. म्हणून हे औरंगाबादला आले आणि आपण शहरामध्ये स्थायिक झालो, म्हणून आपल्याला ही अवस्था प्राप्त झाली. बाबासाहेबांवर एवढा आपला विश्वास आहे, नाही का. आजकालच्या नेत्याला जर एखादी सभा घ्यायची असेल तर त्याच्या कार्यकर्त्याला पैसे द्या, लाखानं पैसे द्यावे लागतात. ट्रक भरभरून आणा, किती पैसे लागतील ते घ्या, त्यांना खाण्यापिण्याचे पैसे घ्या, त्यांचे रोजाचे पैसे द्या. एकेकाला 1000 रुपये देऊन माणसं गाड्या भरभरून आणतात. मग त्या असा मॉब दाखवतात, पब्लिक दाखवतात. बाबासाहेबाच्या एका आवाजावर लोक जमा होत होते. किती विश्वास होता बाबासाहेबांवर. बाबासाहेबांना फक्त महाड चौधऱ्याच्या सत्याग्रहाची फक्त आवाज दिला की या दिवशी सत्याग्रह आहे. लोक 2 दिवसा अगोदर स्वतःच्या भाकरी बांधून पैसे घेऊन सो खर्चानं महाडला हजर होते. त्याच पद्धतीनं बाबासाहेबांना धर्मांतर करायचं, ह्या सगळे सामाजिक ज्या काही त्यांच्या अपमानास्पद त्यांना वागणूक मिळाली, प्यायला पाणी नाही भेटलं, शाळेमध्ये ते शिपाई ते निवड द्यायचे, जेवणाच्या टायमाला मुद्दाम म्हणून तो बाहेर निघून जायचा की भल्यांना पाणी द्यायला देता यावा, देणं वेळ व्हावा करावा म्हणून जाणून बुजून तो निघून जायचा. आणि मग बाबासाहेबाला शिपाई येईपर्यंत तिथं वाट पाहत बसावं लागायची. ज्यावेळेस शिपाई येईल त्यावेळेस बाबासाहेबाला पाणी मिळायचे. बाबासाहेब स्वतः सांगतात एवढा त्रास मला दिला या लोकांनी, तरी माझा त्यांच्याबद्दल कुठलाही म्हणजे असा आतस्फूर्ती नाही. एकदा घटना लिहित असताना आपले हे कृषी पंजाबराव देशमुख, अकोल्याचे कृषी विद्यापीठ आहे त्यांचं, पंजाबराव देशमुखांचं, ते त्यावेळेस कार्यकर्ते होते बाबासाहेबाबरोबरचे. आणि बाबासाहेब घटना लिहित होते आणि ते ओबीसी मध्ये येतात, कुणबी म्हणून ते ओबीसी मध्ये येतात. आणि मग त्यांना वाटलं की बाबासाहेबाला सांगावा की आमच्या ओबीसी साठी तरी काही आरक्षण ठेवा. आणि ते बाबासाहेबाला भेटायला येतात. आणि मग त्यावेळेस बाबासाहेब त्याला आल्यानंतर बाबासाहेब म्हणतात पंजाबराव तुम्ही आलात, थोडं बसा इथं.
मी थोडासा आराम करतो, बाथरूमला जाऊन येतो, तोपर्यंत मी जे घटना लिहिल्या ते कलम तुम्ही नजरे खालून घाला. आणि मग बाबासाहेब आराम करतात थोडं 5-10 मिनिटं तिकडं वॉशरूमला जाऊन, आणि ते पंजाब देशमुख वाचतात ते घटना. तर त्यांनी 140 नंबर जे कलम आहे ते पाहिलं. त्या 140 कलमामध्ये त्यांनी सगळं अगोदर ओबीसीचं सगळ्या रिझर्वेशन बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग त्याची इच्छा मन भरून येतं की आपण बाबासाहेबांवर किती अविश्वास दाखवत होतो, पण आपण म्हणायच्या अगोदरच बाबासाहेबांना आपल्यासाठी रिझर्वेशन इथं लिहून ठेवलेलं आहे, राखीव सीटा आपल्यासाठी जागा लिहून ठेवलेल्या आहेत. आणि मग ते येऊन बाबासाहेब आल्यानंतर बाबासाहेबाची माफी मागतात, बाबासाहेबांना मिठी मारतात. बाबासाहेब तुम्ही फार थोर आहात, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता. मला वाटलं तुम्ही आमच्या ओबीसी साठी करणार नाही, पण तुम्ही तर अगोदर तुम्ही आमच्यासाठी तुम्ही इथं सवलती लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्ही फार थोर आहात. इतके बाबासाहेब उदार अंतःकरणाचे होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या लोकसभेमध्ये दरारा होता. लोकसभेमध्ये जात असताना त्याच्यामध्ये आपल्या संसदमध्ये एक तर नेहरू पंतप्रधान आल्यानंतर सगळे संसद उभा राहत होते, MP उभे राहते, मेंबर ऑफ पार्लमेंट, सगळे खासदार उभे राहत असत. आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस बाबासाहेबाचा प्रवेश होत होता त्यावेळेस सगळे बाबासाहेब उभे राहत होते. कशासाठी उभे राहत होते? बाबासाहेबाचा सन्मान. कसला सन्मान होता? बाबा आपल्या उच्च विद्याभूषित होते म्हणून उभे राहत होते का? शिकले होते म्हणून नाही, कायदे पंडित आहेत म्हणून नाही, बॅरिस्टर आहेत म्हणून नाही. तर बाबासाहेब शीलवान आहे. बाबासाहेब सगळ्या खासदारांमध्ये सगळ्या नेत्यामध्ये शीलवान होते. आणि पण बाबासाहेबाचं नैतिक त्यांचं मॉरल इम्प्रेशन होतं सगळ्यावरती. आणि मग बाबासाहेबाचा तसा सन्मान होत होता. आणि मग बाबासाहेब हे फार पहिल्यापासून म्हणजे मेहनती, त्यांनी स्वतःला ठरवून टाकलं होतं. ज्यावेळेस बाबासाहेबाला अमेरिकेमध्ये शिक्षणाला जायचं होतं त्यावेळेस सुद्धा सयाजीराव गायकवाडने त्यांनी स्कॉलरशिप दिली होती. आणि ती स्कॉलरशिपच्या बदल्यामध्ये तुमचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर तुम्ही माझ्या बडोद्या सरकारामध्ये 10 वर्ष तुम्ही नोकरी करावी असा करारनामा लिहून घेतला होता. त्यावेळेस बाबासाहेबाला त्यांनी स्कॉलरशिप मंजूर केली होती. आणि म्हणून ती मंजूर झालेली स्कॉलरशिप पुन्हा त्या बाबासाहेब आल्यानंतर पुन्हा तिथे गेले ते नोकरी करण्यासाठी. पण तिथे गेल्यानंतर त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी, शिपायांनी त्यांना दुरूनच पाईप फेकणं, त्यांना पाणी न देणं, त्यांना राहायला घर नाही, त्यांना खायला नाही, अशा अवस्थेमध्ये ते जात चोरून एका पारशाच्या हॉटेलमध्ये राहिले. तिथे सगळे पारशी लोक त्याच्या अंगावर गेले. तिथूनही बाबासाहेबाला ते पारशी हॉटेल सोडावं लागलं. आणि रात्री त्यांनी 8 वाजता त्यांनी स्टेशनवर आले. त्या वडाच्या झाडाखाली बाबासाहेब गुडघ्यामध्ये मान घातली आणि बाबासाहेब जथसा रडले. आणि त्यावेळेस बाबासाहेबांना अशी प्रतिज्ञा केली, मी इतका उच्च विद्याविभूषित असून माझा ही अवस्था आहे, तर माझा समाज हा गावगाड्यामधला समाज हा तर अडाणी आहे, याची काय अवस्था आहे. म्हणून मी माझ्या समाजाचा उद्धार केल्याशिवाय थांबणार नाही. जर माझ्या समाजाकडून माझा उद्धार नाही झाला तर मी स्वतःला गोळी मारून घेईन. आणि म्हणून बाबासाहेब जेव्हा अमेरिकेमधून लंडनला गेले, लंडनला त्यांनी तो प्रबंध सादर केला. त्यांचं शिक्षण चालू असतानाच रमाबाईचं पत्र येतं बाबासाहेबाला की आपला गंगाधर सिरियस आहे, खूप आजारी आहे आणि माझ्याकडे पैसे नाही त्याला औषध पाण्यासाठी, आणि मी त्याला वाचवू शकत नाही. बाबासाहेब पाहतात, डोळ्यामध्ये पाणी आणतात, घडीभर थांबतात, काय विचार करतात आणि मग रमाबाईला पुन्हा ते पत्र लिहितात. बाबासाहेबांना ते पैसे मागतात, तुमच्याकडे काही जर पैसे असतील तर मला पाठवा, म्हणजे मी गंगाधरचा उपचार करीन. बाबासाहेब शांत डोक्याने विचार करतात आणि रमाबाईला पत्र लिहितात, रमा तुझ्यानं होत तेवढं कर, मी इथं 2 टाइम जेवायचे 1च टाइम जेवतोय, मला जेवायला सुद्धा पैसे नाही, तर मी तुला पैसे वाचू शकत नाही. गंगाधर जात असेल तर जाऊ दे, त्याचं आयुष्य तेवढंच. बघा, एक बाप
किती आपल्या छातीवर दगड ठेवतो आणि पत्र लिहितो, नाही का? आणि गंगाधर जातो. गंगाधर गेल्यानंतर एक महिन्यानं पुन्हा एक रमाबाई लगेच त्याची अंत्यविधी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते, गौऱ्या थापते, महिनाभर गौऱ्या थापते, ती विकते, थापते, विकते, त्याचे पैसे जमा करते आणि ती बाबासाहेबाला एका महिन्यानंतर मनी ऑर्डर पाठवते. आणि बाबासाहेबाला सांगते एक महिन्यानंतर, साहेब आपला गंगाधर गेला, 1 महिना झाला, मी तुम्हाला उशिरा कळवत आहे, पण त्याचं आयुष्य तेवढं होतं, मी काही करू शकले नाही. परंतु तुम्ही मात्र, मी तुम्हाला मनी ऑर्डर पाठवलेली आहे, 1 टाइम जेवू नका, तुम्ही 2 टाइम जेवत जा, स्वतःची काळजी घ्या. अशी पत्नी आहे का आज भेटते आपल्याला? म्हणून बाबासाहेब आहे ते. बाबासाहेब कोणामुळे घडले? रमाईमुळे घडले. आणि म्हणून आज आपण प्रत्येक वेळेस दिवस निघाला की बाबासाहेब, बाबासाहेब म्हणजे एक दिवस समजून सांगण्याचा विषय नाही. आज सांगितलं उद्या विसरायचं, नाही का? हा विषय नाही. बाबासाहेब रोज वाचला पाहिजे, रोज समजून घेतला पाहिजे, रोज आचरणात आणला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, मला भक्त नको आहे. काय म्हणतात? भक्त कसे असतात? बुद्धम शरणम गच्छामि, अगरबत्ती लावली, मेणबत्ती लावली, फुलं वाहिले, वंदामी वंदमो तसं भगवतो म्हटलं, हे भक्ताचं काम आहे, नाही का? मग असे भक्त पाहिजे का आपल्याला? बाबासाहेब म्हणतात असे भक्त नाही पाहिजे मला कोण पाहिजे? मला अनुयायी पाहिजे. कोण पाहिजेत? अनुयायी. अनुयायीचा अर्थ काय होतो? आचरण करणारा. मी जसा सांगितलं, मी जसं तुम्हाला पंचशील दिलं, मी जसं तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याचं आचरण करणारा तो अनुयायी, नाही का? असे अनुयायी आहेत का? आज आपण डीजे लावतो, जयंती साजरी करतो. सर्वात पहिले जयंती पुण्यामध्ये साजरी झालेली बाबासाहेबांची 1928 ला. बाबासाहेबाचे इथला एक नेता होता जनार्दन म्हणून, त्या पिसाळ म्हणून, त्यानं तो जयंती साजरी केली. 1928 ला हातीवर बसून बाबासाहेबाचा फोटो ठेवला आणि हातीवर बसून फोटो ठेवून त्यांची जयंती केलेली. 1928 ला पहिली जयंती केलेली आहे. ती पहिली जयंती शिवाजी महाराजाची सुद्धा कुठं झालेली आहे? पुण्यातच झालेली आहे. ती कोणी केली? महात्मा फुल्याने केलेली, नाही का? आणि म्हणून बाबासाहेबाची जयंती कशी केली पाहिजे? आपण जयंतीचं स्वरूप थोडं बदललं पाहिजे, नाही का? किती पैसा आपला वाया जातोय, नाही का? किती पैसा आपण खर्च करतो एका दिवसासाठी. तोच पैसा आपण थोडासा वेगळ्या मार्गाने जर जमा केला. साताऱ्यामध्ये एक गाव आहे, ते गाव फक्त जयंतीत पैसा गोळा करतात, परंतु फार साधी सिंपल ती जयंती साजरी करतात. आज तेव्हापासून त्याच्या जवळपास 70 लाख रुपये जमा एका गावामध्ये, एका खेड्यामधली परिस्थिती आहे. त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. हा पैसा, आपला पैसा कोणाच्या खिशात जातो याचा विचार केला पाहिजे आपण, नाही का? आपला पैसा आपण कोणाकडून धाक जाऊन, कोणा कसं जबरदस्तीनं पट्ट्या गोळा करतो, वर्गणी गोळा करतो, आणि कशामध्ये खर्च करतोय आपण? खाणं पिणं, कपडे लत्ते आणि डीजे, नाही का? हा पैसा चाललाय कुठं? व्यापाऱ्यामध्ये चालला पैसा. आपला कोणी व्यापारी आहे का? कोणीच नाही आपला व्यापारी. आणि मग आपण ज्यांच्या घरात पहिलाच पैसा मावत नाही, त्यांचेच घर भरायला लागलो आपण, नाही का? मग हा पैसा आपण काहीतरी उत्पादक व्यवस्थेमध्ये आपण एखादे काम, एखादा कारखाना काढला, एखाद्या कंपन्या उभ्या केल्या, जिथं विहार नाही ते विहार बांधले, तर किती चांगलं होईल, आपण समाजाची प्रगती होईल का नाही? आणि अशाच प्रकारे आपण थोडंसं जयंतीचं स्वरूप आपण बदललं पाहिजे. या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती साजरी केल्याचं आपलं सार्थक होणार आहे. नाहीतर आपण फक्त काय आहे, बाबासाहेब सांगतात, आपण वर्षभर बाबासाहेबाच्या विचाराची हत्या करतोय. आपण काय करतोय? आपण हत्या करतोय बाबासाहेबाच्या विचाराची. एकही विचार ऐकत नाहीत बाबासाहेबाचा. आपण दारू पिऊ नका तर दारू पितात, नाचू नका म्हणलं तर नाचतात, पुस्तकं वाचा म्हणलं तर वाचत नाहीत.
आजकाल आपल्या पोरायला फक्त नाचायला पाहिजे, त्यांना पुस्तक काय परीक्षा आली की नाव असं बंधन येतं त्यांच्यावर, आणि मग कोणी म्हणतं मी नापास होऊ शकतो, मी पास होऊ शकत नाही, असं माझ्या डोक्यावर टेन्शन येतं आणि मग डिप्रेशन मध्ये जातात आणि मग काही मुलं मुली आत्महत्या करतात. बाबासाहेबांना गरिबीचं भांडवल कधीच केलं नाही आणि त्या कुठल्याही आपल्या गरिबीची समस्या इतरांना सांगितली नाही की माझी परिस्थिती हलाखीची आहे म्हणून मी शिक्षण घेत नाही. म्हणून बाबासाहेबांनी फक्त ध्येय ठेवलं होतं, फक्त शिक्षण. सगळ्या गोष्टी तडजोड केली बाबासाहेबांनी, पण शिक्षण सोडलं नाही, सगळं सोडलं. लेकरा बाळाचे मृत्यू झाले ते सोडून दिलं सगळं, घरातल्या ब्रह्माबाईच्या घरात संसारामध्ये लक्ष दिलं नाही, पण शिक्षण मात्र पूर्ण केलं. आणि एवढं बाबासाहेबांचं जीवापाड प्रेम होतं नाही का. ज्यावेळेस बाबासाहेब शिकायला होते त्यावेळेस 10x10 रूम मध्ये राहत होते, आणि ज्यावेळेस त्यांना दादरला त्यांनी जागा घेतली तिथं घर बांधलं. किती मोठं घर बांधलं ते काय म्हणतात त्याला, राजगृह नाही, मोठा बंगला बांधला बाबासाहेबांना. आणि सगळ्यात मोठी जागा जर कोणासाठी असेल तर कोणासाठी ठेवली, ग्रंथासाठी. एकमेव माणूस आहे जगामध्ये की फक्त पुस्तकासाठी ग्रंथासाठी राजगृह त्यांनी बांधलेलं आहे, त्याचं नावही ठेवलं राजगृह. राजगृह काय इतिहास आहे, बौद्धाच्या साहित्यामध्ये कोणतंच ठिकाण आहे, कोणतं आहे बौद्ध धर्माचं कोणतं ठिकाण, राजगिरी काय आहे, बिंदुसाराची राजधानी आहे ना. आणि त्या घराचं नाव ठेवलं त्यांनी राजगृह नाही का. 2 कॉलेज त्यांनी स्थापन केले, मुंबईला एक केलं त्याचं नाव ठेवलं सिद्धार्थ नाही का महाविद्यालय. औरंगाबादच्या कॉलेजचं नाव ठेवलं मिलिंद. कोण होता मिलिंद राजा, त्या ग्रीकचा राजा होता नाही का, फार विद्वान होता, बुद्धिस्ट होता नाही का. आणि त्याला प्रश्न उत्तराचे त्याचे उत्तर त्याच्या सडेतोड होणे, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान असणारा त्याचा कोण होता, नागसेन. त्या परिसराला नाव दिलं नागसेन. किती बाबासाहेबांची दूरदृष्टी आहे नाही का, खूप दूरदृष्टी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या ज्ञानाचा, बाबासाहेबांनी जे आपल्याला सवलती दिल्या, जे आपल्याला दिवस सोन्याचे दिवस आज पाहायला मिळतात, त्याला आपण व्यर्थ घालू नये. आणि सगळ्यात शेवटचं बाबासाहेबांना आपल्यासाठी फार मोलाचं काम केलेलं आहे. आपल्या पिढ्यांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. काय कसा केला उद्धार, आपल्याला धम्म दिला. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असा हा धम्म दिलेला आहे. आणि या धम्माच्या माध्यमातून आपण आपलं कल्याण साधू शकतो. पण कधी होईल, आचरणात आणलं तर नाही का. मग आपण आचरणात आणायचे का निष्ठा जयंत्या साजऱ्या करायच्या, आपण काहीतरी संकल्प केले पाहिजे, चांगले संकल्प केले पाहिजे. आपण बाबासाहेबांच्या त्यांनी जे आपल्याला पुण्याने आपल्याला मिळालेलं आहे त्याचा आपण कशा प्रकारे लाभ फायदा उठवायचा, कशा प्रकारे आपलं कल्याण करायचे. भगवान बुद्ध म्हणतात मी तुमचा म्हणजे मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. बाबासाहेब तेच सांगतात, तुमचं कल्याण मी पुन्हा तुमच्यावर अन्याय झाल्यावर दुसरा आंबेडकर जन्माला येणार नाही. म्हणून आपणच आपलं कल्याण करून घ्यायचे, आपणच आपल्या हिताच्या गोष्टी करायच्या, आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आज त्यावेळेस बाबासाहेबाला कुठली माहिती नाही, कुठलं पाठबळ नाही, कुठलं नातेवाईक नाही. असे असताना बाबासाहेबाचे वडील वारले असताना बाबासाहेब अमेरिकेला जातात. आज आपल्या पोराला पुण्याला जाय म्हटलं तर ते म्हणलं तिथं कसं राहू, कसं ऍडमिशन घेऊ. आणि सगळं आजकाल सगळं मोबाईल आहे, सगळं आहे, ग्लोबल आहे सगळं आज नाही. आणि असं असताना आपले पोरं पुण्यात जायला सुद्धा घाबरतात. बाबासाहेब कसे गेले असतील पुण्याला, मुंबईत याच्यामध्ये, अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये कसे गेले असतील, कोण होतं तिथं त्यांचं. एक तर कोणी ओळखीचं नाही, कोणाचा वशिला नाही, आणि जवळ मोठा भल मोठा बखळ असा पैसा पण नाही. तरी बाबासाहेब जातात आणि तिथलं शिक्षण पूर्ण करतात. आणि ते शिक्षणाचा पूर्णपणे फायदा कोणासाठी करतात, आपल्या समाजासाठी जातात. आणि मग बाबासाहेब म्हणतात जे कोणी शिकलेले मग आपले या समाजातले जे कोणी सुशिक्षित आहेत, जे कोणी मोठे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा समाजाकडे मागं वळून पाहिलं पाहिजे. बाबासाहेबांना काही विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी पाठवले होते. त्यातला एक विद्यार्थी आला आणि बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब
मी आता पूर्ण शिक्षण घेऊन आलेलो आहे, मी आता मोठा अधिकारी झालेलो आहे, कलेक्टर झालेलो आहे, सांगा तुमचा काय आदेश, मी काय करू समाजासाठी. तर बाबासाहेब म्हणतात तू काही करू नको, तू काय कर, तू ज्या वस्तीमध्ये त्या झोपडपट्टीमध्ये राहत होतास, महिन्यातून एकदा त्या झोपडपट्टीमध्ये चक्कर मारत आहे, म्हणजे लोकांना कळेल की इथलाच हा मुलगा होता झोपडपट्टीत राहणारा आणि आज कलेक्टर झालाय. ही प्रेरणा तुझ्याकडे पाहून त्या झोपडपट्टीतली मुलं प्रेरणा घेतील आणि ते सुद्धा अधिकारी बनतील. हा आदर्श बाबासाहेबांनी आपल्यासमोर उभा केलेला आहे आणि ही प्रेरणा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून आजकालच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि बाबासाहेबाच्या वडिलांची प्रेरणा आजकालच्या मात्या पित्याने घेतली पाहिजे. मात्र बाबासाहेबाचे वडील होते रामजी बाबा, म्हणून बाबासाहेब घडले. रात्रभर जागत होते, 2 वाजेपर्यंत रामजी पिता जागत होते. 10 रूम मध्ये त्यांना झोपायला जागा नसायची आणि मग बाबासाहेबाचे वडील रात्री 2 वाजेपर्यंत बाहेर फिरायचे आणि 2 वाजता यायचे. बाबासाहेबाला अभ्यासाला उठवायचे आणि त्याच्या जागी रिकाम्या जागेवरती मग जाऊन झोपायचे. अशा प्रकारे किती बाबासाहेबाच्या वडिलांनी कष्ट घेतले. आजकाल प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा बाबासाहेबासारखा गुणी व्हावा, पण कोणी पालक म्हणत नाही की मी पण रामजी बाबा होईल म्हणून. होते का असं? नाही होत. मुलाला कुठं अपेक्षा, आपल्याकडून पर्यंत काहीच नाही. तर हेच सांगलं पाहिजे बाबासाहेबांकडून, त्यांच्या वडिलांकडून आपण ही प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आपली ही जयंती जी आहे, त्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांना जे जे सांगितलंय त्याचं आपण आचरण केलं पाहिजे. 5 शिलाचं पालन केलं पाहिजे, 22 कर्तव्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि म्हणून त्या अर्थानं खरी आपली जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल. मला फक्त 10 मिनिटं दिले होते, मला वाटतं वेळ थोडा जास्तच घेतलाय मी, तरी आयोजकाचे पुन्हा मी माफी मागतो आणि माझ्या या लांबलेल्या प्रवचनाला इथं पूर्णविराम देतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.